गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आपण आलो होतो आमच्या गावाला. तुम्हाला दाखवतो गावाकडचं आपलं घर, रान, शेती वगैरे कशी आहे ते. आता इकडे आपली गाडी लावलेली आहे, समोर इकडं घर आहे आणि हे ना पाण्यासाठी टाकी केलेली आहे, पाणी भरून ठेवण्यासाठी. आणि इकडं आपली आंब्याची वगैरे, पेरूची, चिकूची अशी झाडे लावलेली आहेत. असे आपलं इथून खाली त्या झाडापर्यंत शेती आहे. ओके, चला तुम्हाला जवळून दाखवतो शेती कशी आहे ते. ह्याच्यामधले ना मित्रांनो, ह्याच्यामधले कांदे सगळे काढून आहे ना, हे झाकून ठेवलेले आहेत. सगळे कांदे झाकून ठेवलेत. हे पलीकडे आहे आणि खाली पण सगळे कांदेच आहेत. तुम्हाला दाखवतो, चला आपले कांदे. इथं विहीर आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो विहिरीतलं पाणी वगैरे बघा किती आहे आपल्या. इथे एक विहीर आहे आणि आपली खाली एक विहीर आहे. या तुम्हाला खालची पण विहीर दाखवतो आणि खालचे रानातले कांदे पण दाखवतो तुम्हाला. या तुम्हाला या मित्रांनो, तुम्हाला ना आपले सगळे कांदे दाखवतो. हे सगळे झाकून ठेवलेले आहेत ना, हे ते समोरचं, हे सगळे कांदे काटून वगैरे ठेवलेले आहेत झाकून. पात वगैरे झाकून ठेवले, ऊन वगैरे लागू नये म्हणून. या तुम्हाला दाखवतो. ना आपल्याला त्या वरच्या कडेपासून खालच्या कडेपर्यंत सगळे कांदेच आहेत मित्रांनो. या सगळं दाखवतो पुढं पुढं. बघा हे जे कांदे आहेत ना मित्रांनो, याला अजून एक 10-15 दिवस टायमिंग आहे काढायला. हे जे कांदे आहेत ना, असं पुण्यामध्ये विकत घेऊन कांदे खायची मजाच वेगळी. आणि रानातले आपले घरगुती कांदे खायचे ह्याची मजाच वेगळी असते. तुम्हाला दाखवतो, या तुम्ही बघा कशात कांदे. तुम्ही पण सांगा, कमेंट करून सांगा मित्रांनो आपले कांदे कसे आहेत ते. बघा कांद्याचा प्लॉट कसा आहे ते, नक्की कमेंट करा. कमेंट करा मित्रांनो आपले कांदे कसे आहेत. आणि लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला ना नक्की सबस्क्राईब करा. हे तुम्हाला खालचे पण कांदे दाखवतो अजून. चला हे कोपऱ्यामधून बघा मित्रांनो, इथून ते कडेपर्यंत हा सगळा कांद्याचा प्लॉट आहे. तिकडे वरते पण हे सगळे कांदेच आहेत. आणि इकडं जे वरती दिसतंय ना मित्रांनो आपलं, हे ते घर आणि वरती गाडी, हे असं वातावरण मित्रांनो पुण्यामध्ये ना, असं एकदम धगधगीच्या जीवनामध्ये असं वातावरण एकदम फिलिंगच वेगळी येते. मग एकदम निवांत वातावरण, शांत. आणि वातावरण कसं आहे तुमच्याकडे, कसं आहे ते बी कमेंट करा मित्रांनो. हा खालचा कांद्याचा प्लॉट आहे मित्रांनो. असं वाटतंय ना एकदम निवांत वातावरण, शांत. तुम्ही तुमच्याकडे गावाकडचं वातावरण आणि पुण्यातलं वातावरण ह्याच्यामध्ये काय फरक असतो हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला आपले 2 विहिरीत वरची दाखवली मगाशी. दुसरी एक विहीर आहे खाली, तुम्हाला ती एक विहीर दाखवतो. या तुम्हाला दाखवतो विहीर. आणि आमच्याकडे ना मित्रांनो बऱ्यापैकी 60-70% ना सगळे बऱ्यापैकी शेतकरी सगळे कांदेच करतात. तुमच्याकडे कुठलं पीक घेतलं जातं ते बी एक कमेंट करा. बघा ही खालची विहीर आहे, तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, दिसतंय का मित्रांनो, पाणी खाली गेलंय जरा. आणि तिथून आम्हाला आपलं तुम्हाला ना आपलं घर दाखवतो. बघा इथून घर कसं दिसतंय ते. दिसतंय का मित्रांनो खाली राहणार एकदम, बघा कसं दिसतंय.
चला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉरवर्ड करा. धन्यवाद. आता आपण कांद्याच्या मधोमध आलो मित्रांनो. तुम्हाला कांदा एक उपटून दाखवतो मी, कांदा कसा आहे ते बघा मित्रांनो. कांदा कसा आहे ते, असा कांदा आहे. आणि तुम्हाला पुढचे पण दाखवतो मित्रांनो. हे आहे ना, हे कांद्याचं बी आहे. आपण जे कांदे टाकतो ना, किंवा तुमच्याकडे पेरत असतील, आमच्याकडे पण पेरतात. ह्याला आमच्याकडं गोट म्हणतात. गोट तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट नक्की करा. ह्याला आमच्याकडे गोट म्हणतात. हे कांद्याचं बी आहे. आणि पलीकडे आहे ना, शेळ्यांसाठी घास केलेला आहे. घास तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा, तो समोरचा घास आहे. आणि ह्याला आमच्याकडे गोट म्हणतात. तुम्हाला काय म्हणतात नक्की कमेंट करा. एवढ्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्याच्याला नक्की एक दुसरा ब्लॉग टाकतो. सगळे लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.